नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकायुक्त पथकाने मंगळवारपासून बेळगाव शहरातील विविध सरकारी कार्यालयांवर धाडी टाकत कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू केली आहे. या कारवाईमुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली असून अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धांदल उडालेली पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी लोकायुक्त न्यायमूर्ती बी.एस. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगाव महापालिका आणि स्मार्ट सिटी कार्यालयांना अचानक भेट दिली. यावेळी विविध विभागातील कामकाजाची बारकाईने पाहणी करण्यात आली, तसेच संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. महापालिका व स्मार्ट सिटीच्या विविध कामांबाबत गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. प्रकल्पातील अनियमितता, कामाच्या गुणवत्तेबाबतची प्रश्नचिन्हे आणि निधी खर्चावर उठलेले आरोप यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती. प्राप्त तक्रारींच्या आधारे लोकायुक्तांनी ही कारवाई हाती घेतल्याचे समजते. या कारवाईमुळे महापालिकेतील प्रशासन अधिक पारदर्शक आणि जबाबदार राहील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान या तपासणीचा पुढील अहवाल आणि निष्कर्ष काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सालाबादप्रमाणे यंदाही बेळगाव महापालिकेच्या वतीने राकसकोप जलाशयात गंगा पूजनाचा विधिवत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गुरुवारी सकाळी जलाशयात धार्मिक विधीने पूजन पार पडले. या कार्यक्रमात महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, महापालिका आयुक्त शुभाभी, नगरसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी महापौर मंगेश पवार यांनी सांगितले की यंदा राकसकोप जलाशयात समाधानकारक पाणीसाठा झाल्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. हे बेळगावकरांसाठी दिलासादायक आहे. गंगा पूजनाच्या माध्यमातून जलस्रोतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पर्जन्यमानामुळे शहरवासियांना दिलासा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे शहरात सर्वत्र स्वागत करण्यात येत असून जलसंधारण आणि पर्यावरण जपण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मतही अनेकांनी मांडले. शहरात 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी L&T कंपनीने सुरू केलेले खोदकाम अद्यापही पूर्ण न झाल्यानं बेळगावकर हैराण झालेत. संपूर्ण शहरभर रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी सुरू असलेली खोदाई यामुळे नागरिकांच्या रोजच्या जीवनात मोठा अडथळा निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 7 चे नगरसेवक शंकर पाटील यांनी गुरुवारी L&T कंपनीच्या बेळगाव येथील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन छेडले. खोदकामाच्या अपूर्णतेवर संताप व्यक्त करत त्यांनी प्रशासन आणि संबंधित ठेकेदार कंपनीला जाब विचारला. शंकर पाटील यांनी सांगितले की गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आलाय. बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. मात्र रस्त्यांवर अपूर्ण खोदकाम आणि खड्ड्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून सण साजरा करणं अवघड होणार आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की शहरातील समादेवी गल्ली, कंगराळ गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली तसेच रिसालदार गल्ली येथे रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. जर काम तातडीनं पूर्ण झालं नाही तर आंदोलन सुरूच राहील. मी इथून उठणार नाही. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करावं अशी जोरदार मागणी केली जात आहे. श्रावण मासानिमित्त डी.के. हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डी.के. हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर बेळगाव. बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभाबी यांनी आज गुरुवारी सकाळी अचानक शहरात सिटी राऊंड अप करत विभागीय कार्यालयांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. गणपती गल्लीमध्ये नरगुंदकर भावे चौकात असलेल्या महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयात भेट देऊन त्यांनी कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कामकाजाची कार्यपद्धत व नोंदींची तपासणी केली. त्यानंतर अर्बन बँक समोर असलेल्या कार्यालयालाही त्यांनी भेट दिली. शववाहिनीच्या उपलब्धतेची व कार्यक्षमतेची पाहणी करत नागरिकांना त्वरित आणि व्यवस्थित सेवा देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या. कर्मचारी वर्गाने आपल्या अडचणी सांगून समस्या मांडल्या.
यावेळी आयुक्त शुभाबी यांनी त्या सहानुभूतीपूर्वक ऐकून घेत आवश्यकता उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपणारी राखी पौर्णिमा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 9 ऑगस्टला होणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने बेळगावातील बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. विविध राख्यांनी संपूर्ण बाजारपेठ फुलली असून राखी खरेदीसाठी लाडक्या बहिणींची गर्दी होत आहे. भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचं प्रतीक असलेला सण म्हणजेच रक्षाबंधन. आपल्या लाडक्या भावाला ट्रेंडी राख्या बांधण्याची प्रत्येक बहिणीची इच्छा असते. पारंपरिक राख्यांची जागा अलीकडे फॅन्सी राख्यांनी घेतली आहे. अशा वेगळ्या आकर्षक राख्यांच्या खरेदीसाठी शहरात बाजारपेठेतील मारुती गल्ली, रामदेव गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली आणि इतर ठिकाणी गर्दी होत आहे. किरकोळ विक्रेत्यांनी राख्यांची विक्री स्टॉल्स सुरू केले असून सोनेरी, चंदेरी आवरणाचे ओम, जय श्रीराम, त्रिशूळ, डमरू या धार्मिक नक्षीच्या राखी लक्ष वेधून घेत आहेत. छोट्यांसाठी खास नेहमीप्रमाणे कार्टून राखीची मागणी वाढली आहे. यासोबत लाडक्या बहीण आणि भावासाठी सुंदरशा भेटवस्तू खरेदी ऑफरचे फलक अनेक दुकानाबाहेर झळकलेले दिसून येत आहेत. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका वनजुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली असून गांजा सेवन करणाऱ्या 3ऱ्या व्यक्तीलाही ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई बुधवारी क्राईम विभागाच्या पथकाने केली. अटक करण्यात आलेल्या मटका जुगार खेळणाऱ्यांची नावे अनिल रामा चौगुले राहणार नवी गल्ली शहापूर व प्रकाश कुरंगी राहणार हलगा अशी आहेत. त्यांच्याकडून 2,500 रुपये रोख, मोबाईल फोन आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. श्रावण महिन्यातील पवित्र दुसऱ्या गुरुवारी बेळगाव शहरात एक भावनिक आणि भक्तिभावाने भरलेला अनोखा अनुभव पाहायला मिळाला. आम्ही सगळे स्वामी भक्त या लघुपटातील कलाकार जेव्हा स्वामी समर्थांच्या वेशात कार पार्किंग परिसरात भक्तांसमोर आले तेव्हा अनेकांनी त्यांना खराखुरा अनुभवून भावनिक होऊन आशीर्वाद घेतले. या दिवशी श्री स्वामी समर्थ मंदिरात श्रद्धेने न्हालेल्या भक्तांची मोठी गर्दी झाली होती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचे अमूल्य वाक्य अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा आधार बनले आहे. त्यामुळे स्वामींच्या रूपात कलाकारांना समोर पाहताच भाविक गहिवरले आणि अनेकांनी डोळ्यात अश्रू आणून त्यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. दर गुरुवारी कार पार्किंगमधील मंदिरात महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. उर्वरित 2 गुरुवारही विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेले असतील अशी माहिती आयोजकांनी दिली. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे श्रद्धा, भक्ती आणि भक्तांच्या मनातील स्वामी समर्थांविषयीची निष्ठा अधिक दृढ झाल्याचं दिसून आलं. बेळगाव शहरातील शिवाजीनगर 3रा क्रॉस येथे आज गुरुवारी सकाळी एका युवतीसोबत झालेल्या वादातून 10 ते 15 जणांच्या टोळक्याने कुणाल लोहार वय 20 या तरुणावर प्राणघातक हल्ला केला. जखमी कुणाल हा उद्यमबाग येथे एका कंपनीत कामाला जात असून दुपारच्या जेवणासाठी तो घरी जात असतेवेळी अचानक एका टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये कुणालच्या डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ही घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून हल्लेखोर अद्याप पसार आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते अमान सेठ यांच्या पुढाकाराने शनी मंदिर परिसरातील भाजीपाला विक्रेत्या महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात काशी हिरेमठ आणि त्यांच्या टीमचीही सक्रिय उपस्थिती होती. रस्त्याच्या कडेला दिवसभर भाजी विक्री करणाऱ्या महिलांना पावसापासून संरक्षण मिळावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. गरजू महिला विक्रेत्यांना छत्र्यांचं वाटप करून त्यांचे श्रम सुसह्य करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलाय. सामाजिक उत्तरदायित्व जपत नागरिकांच्या लहान सहान गरजांकडे लक्ष देण्याचा आमदार राजू सेठ आणि अमान सेठ यांचा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद ठरवला. स्थानिक नागरिकांनी आणि लाभार्थींनी त्यांच्या या उपक्रमाचं मनपूर्वक स्वागत केलं. गेल्या 4 महिन्यांपासून प्रलंबित असलेली येळ्ळूर गावातील स्मशानभूमीतील समस्या अखेर मार्गी लागली असून याचं सर्व श्रेय माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य सतीश बा पाटील यांना जाते. त्यांनी स्वतः पुढाकार घेत स्मशानभूमीतील विद्युत व्यवस्था, शेगडी दुरुस्ती आणि स्वच्छता ही कामे स्वखर्चाने पूर्ण करून घेतली.
त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. रविवारी सायंकाळी गावामध्ये एका नागरिकाचं निधन झालं. रात्री 10 वाजता अंत्यसंस्कार सुरू असताना ग्रामस्थांना स्मशानभूमीतील वीज नसणं, शेगडी खराब असणं आणि अस्वच्छ परिसर यासारख्या अडचणींना सामोरं जावं लागलं. या समस्येकडे स्थानिक कार्यकर्त्यांनी लक्ष वेधल्यावर सतीश पाटील यांनी तात्काळ दखल घेत सोमवारी स्वतः पाहणी केली आणि लगेचच कामाला सुरुवात केली. त्यांच्या या तत्परतेमुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. स्मशानभूमीच्या समस्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं असताना माजी अध्यक्षांनी दाखवलेल्या सामाजिक भान आणि कृतिशील नेतृत्व गावासाठी प्रेरणादायक ठरत आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी वंटमुरी येथील आश्रय कॉलनीला भेट देत तिथे जनता दरबार आयोजित केला. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरबारादरम्यान नागरिकांनी पायाभूत सुविधा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था तसेच मूलभूत गरजांशी संबंधित विविध अडचणी मांडल्या. आमदार सेठ यांनी सर्व तक्रारी संयमाने ऐकून घेतल्या आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही केली जाईल असं आश्वासनही नागरिकांना दिलं. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाचं स्वागत केलं असून मांडलेल्या अडचणी लवकरात लवकर सुटाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बडेकोळमठ घाट मार्गावर बुधवारी सायंकाळनंतर झालेली मोठी वाहतूक कोंडी रात्री उशिरापर्यंत कायम होती. यामुळे बेळगावहून धारवाडकडे आणि धारवाडहून बेळगावकडे जाणाऱ्या वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. घाट रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने अडकून पडल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना वेळेवर आपल्या निश्चित स्थळी पोहोचणं अशक्य झालं होतं. काही ठिकाणी लहान वाहने मार्गाच्या बाजूला पार्क करून वाहनचालक थांबून असलेले दिसून आले. या घटनेची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून घाट मार्गावर तातडीने पोलीस पथक तैनात करण्यात आले. पोलिसांनी वाहन चालकांना आपली वाहने धीम्या गतीने चालवण्याचा सल्ला देत काही ठिकाणी वाहने थांबवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दाट धुके, अरुंद रस्ता आणि काही मोठ्या वाहनांमुळे झालेला अडथळा ही या कोंडी होण्यामागील कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाने भविष्यात अशा प्रकारची स्थिती टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. शाहूनगर येथील मातोश्री कॉलनीच्या वतीने तसेच काँग्रेस नेते संदेश राजमाने यांच्या पुढाकाराने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि युवा नेते अमान सेठ यांचा शाल व हार घालून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कॉलनीतील नागरी समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमामध्ये बोलताना संदेश राजमाने यांनी मदनी मोहल्ला अन्नपूर्णावाडी परिसरात यशस्वीरित्या पार पडलेली रस्ते, गटारी आणि इतर विकास कामे लक्षात घेता त्याच धर्तीवर मातोश्री कॉलनीतील कामेही त्वरित हाती घेण्यात यावीत अशी मागणी आमदार सेठ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी मातोश्री कॉलनीतील रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईन आदी सर्व विकास कामे लवकरच सुरू करून वेळेत पूर्ण करण्याचे ठाम आश्वासन दिले. या कार्यक्रमाला निहाल होसमनी व कॉलनीतील अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोडसेवाडी येथील नित्यानंद कॉलनीमध्ये आज गुरुवारी सकाळी 8:30च्या सुमारास सिलेंडरमधून गळती होऊन आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ सिलेंडर घराबाहेर खेचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी तात्काळ मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिक आणि पीडित कुटुंबियांनी संबंधित गॅस अधिकाऱ्यांकडे या घटनेची चौकशी करून सिलेंडर वितरित करण्यापूर्वी सुरक्षा तपासणी अधिक काटेकोर करण्याची मागणी केली आहे. राणी चन्नम्मा नगरातील रस्त्यावर सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत सोशल मीडियावर तक्रारी नोंदवल्या गेल्या. त्यावर महानगरपालिकेने स्पष्टीकरण देत सांगितलं की रस्त्याचे डांबरीकरण आणि दुरुस्तीचं काम हे पाईपलाईन बसवून काम पूर्ण झाल्यानंतरच हाती घेतलं जाणार आहे. बेळगाव शहरातील 3ऱ्या रेल्वे गेटजवळ नवा ओव्हरब्रिज उभारण्यात येणार आहे. त्यामुळे 3रे रेल्वे गेटपासून हिंदू नगर मार्गे काँग्रेस रोडपर्यंत ड्रेनेज व पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचं स्थलांतर करणं आवश्यक आहे.
सदर काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांना भेडसावणारा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं. महापालिकेने सांगितले की संपूर्ण यूजीडी आणि वॉटर पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतरच संबंधित रस्त्याची पुन्हा डांबरीकरण व दुरुस्ती केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी थोडा संयम बाळगावा व सहकार्य करावं असं आवाहनही महापालिकेनं केलंय. सायबर गुन्हेगारांनी मुंबई पोलिसांच्या नावाने डिजिटल अरेस्टची भीती दाखवत बेंगळुरूमधील 81 वर्षीय वसंतकुमार यांची तब्बल 1,77,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 5 जुलै रोजी एका कॉलरने स्वतःला कुलाबा पोलीस ठाण्यातील अधिकारी असल्याचं सांगून वसंतकुमार यांना धमकावलं की त्यांच्या आधार क्रमांकाचा वापर करून कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार झाले आहेत. त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉलवर अटक वॉरंट दाखवत त्यांना घाबरवण्यात आलं. भयभीत वसंतकुमार यांनी स्वतःच्या 5 बँक खात्यांची माहिती दिली. तपासासाठी पैसे सुरक्षित खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगून सायबर गुन्हेगारांनी तब्बल 1,77,00,000 रुपये उकळले. पैसे परत मिळत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्व विभाग सायबर क्राईम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करत आहेत. नावगे क्रॉसजवळ सुरू असलेल्या जुगारी अड्ड्यावर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बुधवारी रात्री अचानक छापा टाकत 5 जणांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडील 4,080 रोख रक्कम व जुगाराचं साहित्य जप्त करण्यात आलं. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्वेता यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अंदर बाहर नावाचा जुगार नावगे क्रॉस परिसरातील एका घराजवळ सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान पिरणवाडी येथील गंगाप्पा बसवराज भातकांडे आणि लक्ष्मण पिराजी उसुलकर, मार्कंडेयनगर येथील राजू मैलाप्पा यरगान, नावगे क्रॉस येथील मंजुनाथ मल्लिकार्जुन गुरवन्नवर तसेच नावगे येथील अडवय्या चन्नवीरय्या हिरेमठ या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी गांजासारख्या अंमली पदार्थांचं सेवन करत असलेल्या एका युवकाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई काल बुधवारी सायंकाळी करण्यात आली. ताखीर अफजल नालबंद वय 20 राहणार कलईगार गल्ली बेळगाव असं अटक करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. तो मध्यवर्ती बस स्थानक परिसरात संशयास्पदरित्या वर्तन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला ताब्यात घेण्यात आलं. प्राथमिक चौकशीमध्ये ताखीर याने गांजाचं सेवन केल्याचं उघड झालं. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्या विरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग पथकाने बुधवारी एका संशयास्पदरित्या फिरणाऱ्या युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील प्राणघातक चाकू जप्त केला. अटक करण्यात आलेल्या युवकाचं नाव जुबेर सय्यद मोकाशी वय 30 राहणार कलईगार गल्ली बेळगाव असं आहे. तो शहरात चाकूसारख्या धोकादायक शस्त्रासह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच कारवाई करत त्याला पकडलं. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर यांच्या नेतृत्वाखाली अंमलात आणण्यात आली. मार्केट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. अथणी तालुक्यातील इंगळी गावचे वीर सुपुत्र आणि भारतीय जवान किरणराज केदारी तेलसंग यांचं हृदयविकाराच्या झटक्याने काल बुधवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव शरीर आज बेळगाव विमानतळावर पोहोचल्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. या प्रसंगी राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी विमानतळावर उपस्थित राहून या वीर योद्ध्याच्या पार्थिवाला पुष्पांजली अर्पण करत त्यांच्या बलिदानाला श्रद्धांजली वाहिली. प्रसंगी त्यांनी दिवंगत किरणराज यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचं सांत्वनही केलं. खासदार कडाडी म्हणाले की किरणराज यांच्या निधनामुळे देशाने एक शूर योद्धा गमावला आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण सदैव आपल्याला देशसेवेची जाणीव करून देईल. भारतीय सेनेमध्ये सेवा बजावणाऱ्या किरणराज तेलसंग यांच्या निधनामुळे इंगळी गावासह जिल्ह्याभरात शोककळा पसरली आहे. या प्रसंगी हजारो ग्रामस्थ आणि नातेवाईक अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या व समस्या मांडण्यासाठी अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस खानापूर शाखेच्या वतीने दिल्ली दौरा करण्यात आला. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. खासदार इराण्णा कडाडी यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ दिल्ली येथे गेले होते. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठपुरावा करण्यात आला होता.
यावेळी आमदार हलगेकर यांच्या पत्नी व अंगणवाडी शिक्षिका रुक्मिणी हलगेकर, मेघा मिठारी, अनिता पाटील, भारती पै, सुमित नाईक, प्रदीप हलगेकर आदी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.